मित्रांनो, बिग बॉस मध्ये भरपूर काही गोष्टी घडतात, पण आज वेगळीच गोष्ट घडलेली आहे. मित्रांनो, विशालने प्रभूला तसं उचलायला नाही पाहिजे होतं आणि विशालने उचलल्यानंतर प्रभूने बोलला माझ्यासोबत फक्त अशी मस्करी करू नका. तर विशाल डायरेक्टली बोलतोय तू असशील डॉन, पण मी आहे डॉन, निघायचं इथून. तू असशील फक्त रीलवर डॉन आणि असं करून निघायचं बोलतोय. एखाद्या क्रिएटरला असं वागणं किती बरोबर आहे मित्रांनो? कारण की आपण रियालिटी शो मध्ये आहे, तर आपण असं करणार का? कारण तुला जर भिडायचं असेल ना, विशालला जर भिडायचं असेल तर त्याच्या बरोबरीच्याला भिडायला पाहिजे होता. कारण विशाल छोट्या मुलांना बघून असं वागतोय, तर हे कुठेतरी चुकीचं आहे विशालचं. आणि मित्रांनो, इथं प्रभू रडायला लागला, एवढं इमोशनल झाला की तो खरंच म्हणजे खरंच रडायला लागला आणि देवाला आठवण करायला लागला की माझ्यासोबत असं का घडतंय. मित्रांनो, हे विशालचं 100% म्हणजे 100% चुकीचं होतं. आणि असं वागणूक एखाद्या क्रिएटरने, एखाद्या ऍक्टरने अशी वागणूक ठेवणं हे 100% चुकीचं आहे. मित्रांनो, विशाल हे फक्त बॉडी बिल्डर आहेत असं त्याला दाखवायचा प्रयत्न करतोय, पण विशालची ही चूक आहे की मी बॉडी बिल्डर आहे म्हणून घमंड करतोय. पण तिथंच एक बॉडी बिल्डर आहे मित्रांनो, त्या बॉडी बिल्डरला जर विशाल भिडला तर काय होईल विशालचं? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. जर विशालला एवढंच जर बॉडी दाखवायचा असेल तर त्या बॉडी बिल्डरला भिडायचं. तो आहेच ना त्याला बॉडी दाखवण्यासाठी. मग बघू कोण कुणाला हरवते आणि कोण कुणाला जिंकवते ते. मला तर मित्रांनो हे विशालचं बिलकुल पण आवडलं नाहीये. मित्रांनो, पहिलाच दिवस होता आणि विशालची अशी वागणूक हे कुठेतरी विशालला बाहेर घालण्याचं काम करेल. मित्रांनो, आतापासूनच जर विशाल समजून घेऊन जर राहिला तर पुढे कुठेतरी विशालचं बरोबर होईल. नाहीतर विशाल नॉमिनेट झाल्यानंतर विशालला पब्लिक वोट करणार नाही. कारण की एखाद्या छोट्या मुलासोबत असं वागणूक हे चुकीचं आहे आणि आपण कुठल्या शोवर आहे आणि कुठे आहे हे समजलं पाहिजे होतं विशालला. तर बघूया आज संध्याकाळी काय होते ते 8 वाजता.